नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। नुकत्याच झालेल्या केंद्रप्रमुख भरती परीक्षेसाठी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे का? या संदर्भात एक अधिकृत पत्र उपलब्ध झाले आहे आणि त्यावर आधारित आज आपण संपूर्ण माहिती, नियम आणि यामागचा कायदेशीर आधार समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित प्राधिकरणाकडून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आलेले आहे। या पत्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भातील नियम आणि पात्रता स्पष्ट करण्यात आलेली आहे। या पत्राचा गाभा काय आहे? प्राथमिक शिक्षक पदासाठी TET बंधनकारक आहे। शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार TET ही पात्रतेची अट आहे। NCTEच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षक भरतीसाठी TET आवश्यक आहे। म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की केंद्रप्रमुख पदासाठी सुद्धा TET बंधनकारक आहे का? सर्वप्रथम आपण केंद्रप्रमुख पदाचे स्वरूप समजून घेऊया। केंद्रप्रमुख हा शैक्षणिक प्रशासकीय पद आहे। तो थेट विद्यार्थ्यांना शिकवत नाही, पण शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखरेख ठेवतो। पण लक्षात घ्या, केंद्रप्रमुख पदासाठी पात्रता ही शिक्षक पदावरून पदोन्नतीने दिली जाते। म्हणजेच जो शिक्षक TET पात्र आहे तोच पुढे पदोन्नतीने केंद्रप्रमुख होऊ शकतो। आता महत्त्वाचा मुद्दा, RTE ॲक्ट 2009, NCTE नोटिफिकेशन, राज्य शासनाचे GR या सर्व नियमांनुसार 1 ते 8वी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी TET अनिवार्य आहे। जर एखादा शिक्षक TET पात्र नसला तर तो नियमित शिक्षक म्हणून पात्र ठरत नाही, आणि जर शिक्षक म्हणून पात्रता पूर्ण नसेल तर त्या शिक्षकाला पदोन्नती देणे कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते। म्हणूनच अप्रत्यक्षपणे केंद्रप्रमुख पदासाठी सुद्धा TET ही मूलभूत अट ठरते। आता अनेक उमेदवार विचारतात, आम्ही अनेक वर्षांपासून सेवा करत आहोत, आमच्या वेळी TET नव्हती, मग आमच्यावर ही अट लागू होईल का? हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे। जर नियुक्ती TET पूर्व कालावधीत झाली असेल तर त्या संदर्भातील शासन निर्णय आणि न्यायालयीन आदेश महत्त्वाचे ठरतात। पण नवीन भरती किंवा पदोन्नती प्रक्रियेमध्ये शासन नियमांचे पालन करणे आवश्यक असते। तर एकूणच काय दिसून येते? शिक्षक पदासाठी TET बंधनकारक आहे। केंद्रप्रमुख पद शिक्षक पदावरूनच दिले जाते। त्यामुळे TET ही मूलभूत अट मानली जाऊ शकते। जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट सवलत किंवा वेगळा GR येत नाही तोपर्यंत TET शिवाय पदोन्नती मिळणे कठीण ठरू शकते। मित्रांनो, या विषयावर तुमचे मत काय आहे? केंद्रप्रमुख पदासाठी TET अनिवार्य असावी का? कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शैक्षणिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।